नमस्कार, मी दीप्ती. करिअर वे आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज थोडासा हटके किंवा ज्याला आपण ऑफबीट विषय म्हणतो असा विषय आहे. या विषयाचा कुठलाही अभ्यासक्रम, कुठलीही पदवी किंवा पदविका सध्या अस्तित्वात नाही, मात्र तरी देखील खास करून भारतीयांना खुणवणारा असा हा एक विषय किंवा करिअरचा ऑप्शन असू शकतो. आजचा आपला विषय आहे संमोहन शास्त्रामध्ये करिअर. आता अर्थात संमोहन शास्त्र म्हणजे काय, इथपासून काही जणांना ओळख करून घ्यावी लागेल. तर त्या संपूर्ण शास्त्राची ओळख आपल्याला इत्थंभूत करून दिली जाईल आपल्या कार्यक्रमामध्ये. सुरुवात करूया करिअर वेला. संमोहन शास्त्रामध्ये किंवा हिप्नोटिझम हे जे खूप वेगळं आणि महत्त्वाचं सायन्स आहे, त्याच्यामध्ये करिअर कसं तुम्ही करू शकता किंवा तुमच्या इतरही कुठल्या करिअरमध्ये या शास्त्राचा तुम्हाला कसा आणि किती फायदा होऊ शकतो, या सगळ्याबद्दल आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर अजित कुमार देसाई. त्यांचं आपण स्वागत करूया. आधी नमस्कार सर. नमस्कार. आपण सुरुवात केली त्याची, तुम्ही गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि खास करून तुमचा गौरव देशपातळीवर आणि विदेशात देखील झालेला आहे. या शास्त्रामध्ये तुमचं जे गौरवास्पद काम आहे त्याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगाल की हिप्नोटिझम हे एक संपूर्णतः वेगळं करिअर म्हणून तर त्याचा तुम्ही विचार करू शकताच, पण त्याही बरोबरीने खूप महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या जीवनात किंवा आपलं कुठलंही करिअर फील्ड असलं तरी देखील या शास्त्राचा जर अभ्यास असेल तुमचा थोडाफार, तर तुम्हाला आपल्या नेहमीच्या आयुष्यात आणि इतर करिअर्समध्ये देखील त्याचा फायदा होऊ शकतो. हा, 100% करिअर जे डेव्हलप करायची इच्छा आहे, मग ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागणारे प्रावीण्य विकसित करण्यासाठी व्यक्तीच्या मानसिक क्षमतांचा विकास होणं आणि त्या दृष्टीनं त्याला डेव्हलप होण्यासाठी लागणाऱ्या विविध क्षमता डेव्हलप होणं या गरजेचं असतं. म्हणजे ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर कम्युनिकेशन स्किल हे स्वतःच, काही माणसं आपलं मत मांडणं अवघड पडतं, काही लोकांना सगळं काही कळत असतं पण तरी सुद्धा म्हणजे एखाद्या इंटरव्ह्यूला फेस करणं अवघड पडतं, स्टेज डेअरिंग कमी पडतं. म्हणजे अशा अनेक कला, अंतर्मनातील सुप्त कलागुणांचा विकास होणं हे सेल्फ हिप्नोटिझमच्या माध्यमातूनही शक्य आहे, म्हणजे स्वसंमोहनाच्या माध्यमातून. आणि एखाद्या हिप्नोटिस्ट कडून तसं मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या सर्व क्षमतांचा विकास करून घेता येणं शक्य आहे. बरं, असं एक म्हटलं जातं की आपण आपल्या मेंदूच्या किंवा मन किंवा मेंदू जे काही आपलं असतं त्याचा फक्त 15%च भागाचा आपण वापर करत असतो. बाकीचं हे आपल्या आत आहे किंवा आपल्या तेवढी क्षमता आहे याची जाणीव बऱ्याच जणांना नसते शेवटपर्यंत. हे भारताच्या प्राचीन काळापासून चालत आलेलं एक पवित्र आणि लोक कल्याणकारी शास्त्र म्हणून याकडे पाहिलं जातं तसं तर. पण याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं बाह्यमन आणि अंतर्मन याचा जरी विचार होत असला तरी भारतीय ध्यान योग साधना, ज्याच्यामध्ये अंतर्मन बहिर्मन त्याचा उल्लेख तिथेही होता आणि वशिष्ठ मुनींनी इसवी सन 500च्या कालखंडामध्ये त्याचा वापर केल्याचे इतिहास उदाहरणं आहेत. मग हे शास्त्र आज जरी पाश्चात्य राष्ट्रामध्ये विकसित झालं असलं, अनेक लोक फक्त याच्याकडे सायन्स म्हणून बघत असली, तरीही याचा पाया कुठेतरी भारतीय आध्यात्मिक ध्यान योग साधनेशी आहे आणि त्याचा जर यशस्वीरित्या वापर झाला तर निश्चितपणे या संमोहनाचा चांगल्या प्रकारे लाभ होतो. असं आहे. निश्चितपणे आपण आणखी बरीच चर्चा करणार आहोत आणि तुमच्याकडनं बहुमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी अत्यंत महत्त्वाचा असा एक जो कार्यक्रम असतो तुमचा, त्या कार्यक्रमाबद्दल आपण थोडीशी तुमची दृश्य देखील पाहणार आहोत. ती आपण पाहूया सध्या आता सुरुवातीला. माझ्या खोल गळून कांचे साफ दूर होत झालेले आहेत. या उलट तुमच्या मनामध्ये जर समजा तुमच्या मनामध्ये स्वाभाविकपणा हा गुण कमी असेल, 1 2 आणि 3 गाणं स्टार्ट, डान्स स्टार्ट असेल काय, रडायला काय झालं, का रडताय तुम्ही, काय रडायला काय झालं, का रडताय तुम्ही, काय झालं रडायला, आव रडू नका, काय झालं, खास भेटला आहे त्याला व्यवस्थित फोनमध्ये प्रत्येकाला लक्षात ठेवायचं. फोन नंबर 1. आता फोन नंबर 2.
आपण खास करून दिली पाहिजे दुसरी आपण हा कार्यक्रमाची दृश्य काही पाहत होतो. माझ्या मते अगदी परवा दिवशीच झालेला हा कार्यक्रम आहे. त्याच्याबद्दल आम्हाला सांगाल की कशा रीतीने हा कार्यक्रम तुम्ही सादर करता? म्हणजे आपण जे बघत होतो समोर, तुम्ही जसं सांगाल तसं ते सगळी ती माणसं किंवा त्या व्यक्ती हालचाल करत होते. आता देखील प्रेक्षकांना समोर दिसतंय स्क्रीन्सवरती. तर नेमकं काय होतं त्या संमोहनाच्या अवस्थेमध्ये? व्यक्ती जेव्हा संमोहनाच्या अवस्थेत जाते त्यावेळेस त्याचं बाह्य मन हे झोपी जातं आणि अंतर्मन जागं होतं आणि त्या अवस्थेत त्या मनाला दिलेल्या सूचना संबंधित व्यक्ती स्वीकारतात. मग यावेळेस आम्ही जर सांगितलं, उदाहरणार्थ आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकतंच एखाद्या व्यक्तीला, मुलग्याला सांगितलं की तू सलमान खान आहेस, तर तो तशा अवस्थेत जातो, त्याला वाटायला लागतं की आपण सलमान खान आहोत. मग सलमान खानचं त्याच्यावर जे प्रतिबिंब असतं त्याचे तो डायलॉग्स वगैरे म्हणायला लागतो. किंवा एखाद्या नर्तिकेचा त्यानं लावणी बघितलेला आहे, त्याला सांगितलं तू लावणी करा, तसं गाणं पाठीमागे लावलं तर तो तसं ऍक्शन करायला लागतो, लावणीच्या वगैरे सेम ऍक्शन करायला लागतो. त्याच्यामध्ये ते डान्स जर त्याला जमत असेल तर तो व्यवस्थित करायला लागतो. आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स वगैरे बघितल्यानंतर सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन त्याच्या माध्यमातून होतं. अरे वा, मनोरंजनाचा हा भाग तर आहेच. म्हणजे आपण ज्यांना म्हणू शकतो की प्रेक्षकांच्या थेट हृदयाला हात घालणारा असा हा कार्यक्रम आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचं जे काम आहे संमोहन शास्त्राचं, म्हणजे माणसाचं मन एखाद्या वस्तूवरती एकाग्र करणं आणि त्याचा मग पर्यायाने फायदा करून घेणं करिअरमध्ये, या गोष्टी साध्य होतात. माझ्या मते आपले एक विद्यार्थी आणि आपले चाहते आपल्याबरोबर सध्या खास अमेरिकेहून आहेत संपर्कात. सुदर्शन पाटील आपल्याबरोबर आहे, डॉक्टर अजित कुमार देसाई यांचे विद्यार्थी. त्यांना डॉक्टरांशी बोलायचंय थेट. नमस्कार सुदर्शनजी. हा नमस्कार. बोला. मी सुदर्शन पाटील होते अमेरिकेमधून. हो. आज मी मुद्दामच सरांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आज इकडे जागा आहे. मी अमेरिकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहे. डॉक्टर अजित कुमार हे माझे गुरु आहेत. निम्मे जग फिरलेले आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी असलेले डॉक्टर अजित कुमार सर यांचे अनेक शिष्य विविध देशामध्ये आहेत, त्यामधला मी एक आहे. आज मला अमेरिकेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे मला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि मला माझे यश हे त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. अरे वा, आम्हालाही खूप बरं वाटलं तुमच्याशी आपले अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केलेत त्याच्याबद्दल. सुदर्शनजी, तुम्हाला इथून पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आपण एक प्रातिनिधिक स्वरूपाची अशी प्रतिक्रिया होती त्यांची, ती आपण ऐकली. अशा अनेक प्रतिक्रिया तुमचे असंख्य जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचता आहेत. बरं, प्रेक्षकांचे देखील खूप फोन्स आहेत, त्यांच्याही बऱ्याच शंका आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्रेक्षकांना आवाहन आहे 1800-22-1010 या टोल फ्री फोन नंबरवरती तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. आपण कार्यक्रमात संमोहन शास्त्राबद्दलची चर्चा सुरू ठेवूया, मात्र छोट्याशा ब्रेकनंतर भेटूया. तुम्ही पाहत रहा करिअर वे. नमस्कार, करिअर वे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतोय डॉक्टर अजित कुमार देसाई यांच्याशी संमोहन शास्त्रामध्ये करिअर या एका अनोख्या विषयाबद्दल. आपण कार्यक्रमाची काही दृश्य पाहिली ब्रेकवर जाण्यापूर्वी आणि बरेच पुरस्कार तुम्हाला तुमच्या या 20 वर्षांच्या कामाबद्दल आतापर्यंतच्या मिळालेले आहेत, देशातले परदेशातले. आणि आपण दृश्यांमध्ये देखील पाहत होतो त्यानुसार बरेच मोठमोठे राजकारणी, त्यांच्या हातनं देखील तुमचा गौरव झालेला आहे. म्हणजे तुमचे पर्सनल क्लायंट्स देखील आहेत त्यापैकी बरेचसे जण. आपण आर पाटलांचं खास करून इथे पाहिलं दृश्यांमध्ये देखील. मात्र राज्य शासनाचा पुरस्कार अजून मिळालेला नाहीये. राज्य शासनाकडे अजूनपर्यंत मी स्वतः जॉईन झालो नाही असं, किंवा माझं लक्ष त्या ज्या पद्धतीनं मी तिकडे काहीतरी फायला अप्रोच केले पाहिजे, कुठला ते पुरस्कार मागणी केली पाहिजे असं नाही आहे. मग आतापर्यंत हे बाहेरचे जे मला पुरस्कार मिळाले त्या सगळ्या पुरस्कारासाठी अप्रोच व्हायला लागतं. पण मी काही ठिकाणी अप्रोच न होता सुद्धा माझ्या नावाची नोंद घेऊन मला मिळालेलं आहे. असे हे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्या पुरस्काराच्या फक्त माध्यमातून मी जे कार्य केलेलं आहे
की ते पुरस्कार म्हणजे फक्त पुरस्कार आहेत म्हणून माझं कार्य असं नसून माझं कार्य आहे म्हणून मला पुरस्कार मिळालेत. अगदी खरं आहे. म्हणजे पुरस्कार हे त्या वेळेला त्या लोकांनी गौरवलेलं असतं किंवा त्यांच्या प्रेमाची एक पावती असते असं आपण म्हणू शकतो. पण त्या माध्यमातून लोकांचं जे काम झालेलं आहे ते खरं म्हणजे महत्वाचं आहे. आपण कार्यक्रमात देखील पाहिलं की तुम्ही एखाद्याच्या सुप्त मनाला साथ घालून आतलं जे काही अपूर्ण इच्छा म्हणा किंवा जे काही अतृप्ती आहे तो सगळं जी मलिनता आहे ती दूर करण्याचं काम करत असतं. एखाद्याला समजा साधे साधे प्रश्न असतात की परीक्षेच्या वेळेला अभ्यासाच्या वेळेला एकाग्रचित्त होता येत नाही, अशांना या संमोहनशास्त्राचा किंवा आत्मसंमोहनाचा उपयोग होतो का? होतो. आता या ठिकाणी तसं जर पाहिलं तर आम्ही जेव्हा एखादा विद्यार्थी आमच्याकडे येतो त्यावेळेस तो गलितगात्र अवस्थेतच असतो की मला आठवत नाही आहे, मी कुठे कमी पडतो, माझ्यामध्ये तेवढ्या क्षमता आहेत नाहीत. त्याच्या वैचारिक लेवलनुसार मग तो विद्यार्थी म्हटल्यानंतर साधा पहिलीपासून ते अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक विद्यार्थी मानले पाहिजे ज्यांना करिअर करायचं आहे, जीवनात स्टँड व्हायचा आहे. पण अशा वेळेला आम्ही एका बाजूला हे संमोहनशास्त्र जसं आहे त्याचा वापर करत असताना थोडंसं आध्यात्मिक बैठक सुद्धा त्याची घडवतो. आणि हे करत असताना दुसरं म्हणजे स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर हे स्वामी विवेकानंदांनी एकदा सांगून गेलेलं आहे. ते वाक्य फक्त पुढे फॉलो करणं, त्याला तशी ताकद देणं आणि त्याचा आत्मविश्वास जागवणं हे काम आम्ही करतो. आणि हे करत असताना त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात तो कुठं मागं पडणार नाही याची काळजी घेतो. आणि त्याच्यामुळेच तर आज माझे राज्यभर आहेत किंवा देशभर आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. आणि तसेच माझ्या प्रयोगालाही रसिक प्रेक्षकांचा जी जाईल तिथं हाऊसफुल गर्दीत प्रचंड प्रतिसाद मिळतो. बरं, अशाच काही रसिकांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया आपल्या जवळ आहेत, त्या आपण पाहू शकतो जरा. काळाची गरज आहे की लोकांना हे समजून काय माहिती करून घ्यावं आणि त्याबद्दलचं नॉलेज ते अभ्यास करावा आणि ते उपयोग लोकांनी करून घ्यावा. कार्यक्रम खूप चांगला वाटला. त्यामध्ये बरीचशी मोठी शक्ती सामावलेली आहे हे लक्षात आलं. आजपर्यंत फक्त ऐकून होतो पण आज बघितल्यानंतर खूप समाधान वाटलं. कसं आपल्यावर विश्वास ठेवायचा, सगळं आपण गोष्टी साध्य करू शकतो. त्यानुसार संमोहन तज्ञामुळे स्टेजवर आपल्याला काय होत होतं किंवा घडत होते काही समजू शकत नाही. नंतर खाली आल्यानंतर ते आपण काय करतो हे कल्पना येते. आपण काही बोलक्या प्रतिक्रिया पाहिल्या प्रेक्षकांच्या. अशा अनेक प्रतिक्रिया असतात. आपण आणखी थोडंसं विस्ताराने बोलूया संमोहन शास्त्राबद्दल. ह्याला शास्त्र कसं म्हणतात किंवा त्याचा विकास तसा कसा झालेला आहे आतापर्यंत? शास्त्र म्हणजे याच्यावर अनेक म्हणजे जे होऊन गेलेले संमोहनतज्ञ आहेत त्यांनी डॉक्टर लू, डॉक्टर लिवाल्ट, डॉक्टर मेस्मर यांनी जे त्या काळात जेव्हा याच्यावर संशोधन केलं गेलं ते जसं याच्या पाठीशी असणारं मानसशास्त्र, त्याच्यानंतर विविध प्रकारच्या मनाच्या अवस्था यांचा अभ्यास केला गेला. आणि ही सगळी संशोधनं पाहिल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की ही सगळी संशोधनं कुठेतरी मानसशास्त्राशी निगडीत असणारी संशोधन आहेत, मानवी मनाशी निगडीत असणारे संशोधन आहेत. आणि यामुळं या शास्त्राच्या सहाय्यानं मानसिक क्षमतांचा विकास करता येणं शक्य आहे, मानवी जीवनाला बळ देता येणं शक्य आहे आणि मानवी जीवनामध्ये जी सुखाची संकल्पना आहे ती देता येणं शक्य आहे. मग यासाठी आवश्यक असणारे शास्त्र म्हणून विकसित झाल्याचं जाणवतंय. बरं, ठीक आहे. एक फोन आता आपल्याला येतोय, प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात होते. कुर्ल्याहून आपल्याला फोन आहे सुधाकर यांचा. नमस्कार सुधाकर. हा नमस्कार मॅडम, बोला. सर्वप्रथम आजच्या शुभेच्छा माझ्याकडून. हॅलो. हो बोला. हॅलो. हो बोला. सुधाकर बोला, ऐकू येतंय आम्हाला स्पष्टपणे. सुधाकर बोला. नमस्कार. हॅलो. हा बोला. अजित दादा, जो आपण आता बघा की एकाग्रता व्यवस्थित होत नसते किंवा यासाठी बऱ्याच वेळा मुलांच्या सुद्धा तक्रारी असतात. हो. तर ज्यावेळेस एकाग्रतेचा आपण प्रयोग करतो तर ह्या प्रयोगाचा साईड इफेक्ट म्हणून पुन्हा काही त्याचा साईड इफेक्ट होतो का? बरं, ठीक आहे. महत्वाचा प्रश्न आहे की काही साईड इफेक्ट्स असतात का याचे? साईड इफेक्ट्स हे तसे स्वसंमोहन करत असताना त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत, कारण ते एखाद्या तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तीकडून जर त्याचं यशस्वी मार्गदर्शन घेतलं तर खरंच काही साईड इफेक्ट नाहीत. पण कसं आहे, मनाचा भाग आहे. व्यक्ती स्वतःच्या कौशल्याच्या, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या वैचारिक सामर्थ्यावर करत असताना यदा कधी त्याच्यामध्ये स्वतःमध्ये काही निगेटिव्हिटीज असतील, मनामध्ये वैचारिक गोंधळ असेल तर तशी सूचना स्वतः अंतर्मनात गेल्यामुळे बऱ्याच वेळेला अँझायटी, डिप्रेशन म्हणजे भीतीवर निर्माण होऊ शकते. पण संबंधित जर जाणकार संमोहन तज्ञानं, तज्ञ अनुभव व्यक्तीनं जर त्याला योग्य मार्गदर्शन केलं तर असे कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाहीत. आणि आजवर हजारो लाखो लोक माझ्या माध्यमातून याचं मार्गदर्शन रित्या त्याचा वापर करून घेत आहेत आणि ते जगभरात चाललेलं आहे. असं ठीक आहे. आपण बरंच आणखी जाणून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे शिकायला कुठे जाऊ शकतो माणूस याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि अर्थात एकदा शिक्षण घेतल्यानंतर दुसऱ्यांना शिक्षण देता येऊ शकतं का याबद्दल देखील तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मात्र ब्रेक घेऊया. तत्पूर्वी ब्रेक नंतर आपण भेटतोय. तुम्ही पाहत राहा करिअर पे.
करिअर वे मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण संमोहन शास्त्रामध्ये करिअर या एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलतो आहोत डॉक्टर अजित कुमार देसाई यांच्याशी. एक फोन घेऊया आपण डॉक्टर. सुरुवातीला एक फोन आहे आपल्याला. फोन येतोय दिनेश यांचा मुंबईहून. नमस्कार दिनेश. हा नमस्कार. बोला. हॅलो. बोला. बोला. हॅलो सर. बोला. जे संमोहन शास्त्रामध्ये आपण शिकत असताना की त्याच्यामध्ये पथ्य पाणी काही पाळायलाच असतात ते जे काही आहारामध्ये किंवा म्हणजे की आध्यात्मिक लेवल वाढवण्यासाठी काही साधना वगैरे करायच्या असतात. ठीक आहे. आणि राजीवभृंग मोक्ष योग या संदर्भात माहिती पाहिजे. बरं. काय म्हटले नेमकं? पहिला त्यांचा प्रश्न होता की काही आहारामध्ये किंवा काही पथ्य पाणी करायचं असतं का जर संमोहनामध्ये जायचं असेल तर किंवा शिकायचं असेल तर. हा त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा म्हणजे राजयज्ञ मोक्ष याबद्दल तुम्ही माहिती सांगा. संबंधित प्रेक्षक तसं खूपच मोठं बोलले. याचं कारण असं की तसं पाहिलं तर हे जे मी माझी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकामध्ये या संमोहनाचा बेस मी मांडत असताना एका बाजूने हे मानसशास्त्रीय त्याची बैठक, मानसशास्त्राच्या कुठल्या अवस्था मनाच्या आहेत, कशा पद्धतीने ते त्या अवस्थेत नेता येतं, त्याचा नेमका रिझल्ट कसा येतो, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, संपूर्ण हिप्नोटिझम हे माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून मी मांडलेलं आहे. ज्या पुस्तकाचं माननीय केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे. तर दुसरं जे माझं पुस्तक आहे आत्मसंमोहन, त्याच्यामध्ये पण मी हा मुद्दा मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मांडत असताना त्याच्यामध्ये दोन्ही बाजू मांडल्या आहेत. मी स्वतः ध्यान धारणा समाधी याच्यासाठी हिमाचल स्थित माझे गुरु आहेत महंत किशोरजी नाथपंथाचे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आहे. त्याच्यामध्ये षटचक्र भेदन दर्शन कुंडलिनी जागृती याच्यासाठी माझा स्वतःचा अभ्यास असल्यामुळं यासाठी या शास्त्राचा निश्चितच मोठ्या पातळीवर उपयोग होऊ शकेल. मात्र हे करत असताना थोडंसं जे मानसशास्त्राला मानतात आणि फक्त मानसशास्त्रीय पातळीवर विकास करू इच्छितात त्यांच्यासाठी नाही, तर जे अध्यात्माच्या बाजूने याच्याकडे बघतात त्यांच्यासाठी मात्र आहार विहार आणि संयम या गोष्टी निश्चितच गरजेच्या आहेत. कारण यानं आत्मिक सामर्थ्य वाढतं, आत्मिक ताकद वाढते. मनाच्या मानसिक क्षमतांचा विकास होण्यासाठी लागणारी पूरक शक्ती म्हणजे आत्मिक शक्ती आत्मिक उन्नतीसाठी निश्चितच गरजे आहे. आणि आहारावर संयम असणं किंवा विचारावर संयम असणं या सगळ्या गोष्टी निश्चितच गरजेच्या आहेत आणि त्या या शास्त्राच्या सहाय्याने शक्य आहेत. बरं. आजकालचं आपण असं म्हणतो की कॉर्पोरेट झालेलं आहे जग आणि प्रत्येकाला दिवसाचे 24 तास देखील असं म्हटलं जातं की काही ठिकाणी कामाला कमी पडत आहेत. अशा वेळेला डिप्रेशन किंवा नैराश्य येणं ही एक खूप कॉमन चीज झालेली आहे किंवा अगदी सामान्य बाब झालेली आहे. या नैराश्यामधनं लोकांना बाहेर काढू शकतं का संमोहन शास्त्र किंवा आत्मसंमोहन? आता यामध्ये जेव्हा माझ्याकडे तरी येणारा जो जगभरातला जो अनेक प्रकारचा उपचारासाठी जॉईन होणारा भाग वेगळा असतो आणि मार्गदर्शन व्यक्तिमत्व विकासासाठी अथवा करिअर वे आपण जो कार्यक्रम चालू आहे यासाठी वेगळा असतं. तर जो व्यक्ती आपल्याकडे येते निराशेसाठी ती समोर उपचाराचा भाग आहे. आणि इथे टेन्स अथवा डिप्रेशन जे आहे याला म्हणजे कसं होतं की थोडंसं टेन्शन येत असताना ते कुठल्या लेवलचं येतं, त्याच्यावर काय ताण आहेत, दिवसभरात कामाचे ताण. आणि हे कामाचे ताण असताना आता ही जागतिक मंदी जी लाट आलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोच की त्यावेळेला आता चांगल्या IT क्षेत्रातले भले भले मोठे व्यक्ती त्या ठिकाणी आता त्यांना कुठेतरी खाली उतरावं लागतंय, ऍडजस्ट व्हावं लागतंय आणि अशा वेळेला ते ताण सहन करू शकत नाहीत, होणारा मानसिक आघात सहन करू शकत नाहीत. मात्र असे ताण सहन करण्याची क्षमता, मानसिक आघात सहन करण्याची क्षमता, जीवनाला यशस्वी सामोरं जाण्याची क्षमता समोरानं डेव्हलप करता येणं सहज शक्य आहे. आणि त्याच्याबरोबर जे नैराश्य आहे त्या नैराश्यावर सुद्धा यशस्वी मात करता येते. पण त्यासाठी हे सगळं करत असताना पहिल्यांदा त्या व्यक्तीचं सायकोलॉजिकल अनालिसिस होणं, त्याच्यातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर त्या कॉन्सल्ट करता येणं आणि त्याला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी थोडंसं काउन्सिलिंगची मोलाची मदत असते. बरं. एखाद्याने जर समजा ठरवलं की आपल्यासारखं किंवा असेच जे हिप्नोटिझम मधले जे मोठे गुरु आहेत त्यांच्यासारखं संपूर्णपणे करिअर म्हणून या शाखेचा किंवा या शास्त्राचा विचार करायचा, तर त्यांना मार्गदर्शन कसं मिळणार? कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठलाही अभ्यासक्रम असा खास आखलेला या विषयाचा नाही. आजवर जर तसं पाहिलं तर कसं होतं की मी जेव्हा भारतात आणि भारताबाहेर जेव्हा फिरलो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की सिगमंड फ्राइड्स हे जे आहेत आता हे एवढे मोठे मानसोपचार तज्ञ होऊन गेले की ज्यांनी मनावर संपूर्ण अभ्यास केला. तर हे युरोपमध्ये मला जाणवलं की त्यांचा तिथं प्रभाव खूप मोठा आहे आणि ते भारतात मात्र इथं मी जसं म्हटलं तसं आध्यात्मिक प्रभाव मोठा आहे. आता ह्याचा ताळमेळ बसणं थोडंसं जरी अवघड असलं तरी या शास्त्रावर भारताच्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या अनेक पुस्तकं आहेत. आता अद्ययावत पातळीवर जर आपण विचार करायचा झाला तर अनेक अद्ययावत अशा वेबसाईट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण नेमकं मार्गदर्शन घेऊ शकतो. पण थोडंसं आमच्यासारख्या सामान्य माणसाकडून घेतलेलं, सामान्य गुरुकडून
घेतलेलं मार्गदर्शन हे सर्वसामान्यांच्या त्यांच्या इकॉनॉमीचा अथवा त्यांच्या वेळेचा त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण विचार करून दिलेलं असतं. आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये जे मिळतं ते फक्त तिथे इकॉनॉमीचा विचारही केलाच जातो आणि त्याच्यावर ते थोडंसं खर्चिकी असतं. पण ज्यांना कुणाला तेही घ्यायची इच्छा असेल तर ते घेऊ शकतात आणि त्यांच्या त्या संघटना त्यांच्या माध्यमातून घेतलेलं मार्गदर्शन हे मोलाचं असतं असं मला वाटतं. आजकाल इंटरनेटच्या महाजालामध्ये प्रत्येकाला घर बसल्या ती माहिती हवी ती उपलब्ध होऊ शकते आणि प्रत्यक्ष ज्यांना शिकायचं आहे किंवा ज्यांना गुरूंची मदत हवी आहे त्यांनी अर्थातच संपर्कासाठी आपण आपले पत्ते किंवा वेबसाईट्स दिलेल्या होत्या तिथे संपर्क करू शकतात. इथून पुढे देखील आपल्याला खास बोलायचं आहे ते म्हणजे काही ठराविक अट असते काही शास्त्र शिकण्याबद्दल वगैरे. मात्र आजची कार्यक्रमाची वेळ संपलेली अपरिहार्यपणे इथे समारोप करायला लागतोय. आपण पुन्हा भेटूया. आज आल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल करिअर वेच्या वतीने आभार. आज करिअर वे मध्ये इतकंच. उद्या एका खास विषयासह पुन्हा भेटूया. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास.